नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर बघा, महानगरपालिकेचा निकाल लागला 16 तारखेला. तरी अजून कुठलं, आता बरेच दिवस झालं महापौराची सोडतही झाली आहे, पण एवढा गोंधळ चालू आहे बऱ्याच महानगरपालिकेमध्ये. आता काही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत आहे. समजा लातूरला काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. जिथं स्पष्ट बहुमत आहे तिथं आता कोण महापौर होणार याची चाडाओढ चालू आहे. जो तो आपली आपली मोर्चेबांधणी करतं आहे, फिल्डिंग लावलेली प्रत्येक नगरसेवकाने, म्हणजे ज्यांना जसं आरक्षण सुटलं आहे तिथं तुल्यबळ जे असतील ते तिथल्या त्या महानगरपालिकेत. पण चंद्रपूर, अकोला, कल्याण, डोंबिवली इथं तर एवढा सावळा गोंधळ चालू आहे. कुणाचा मागमूस नाही काय, की कोण कुणाबरोबर जाईल, कुठला पक्ष, कुठला नगरसेवक कुणाबरोबर जाईल, काहीच गॅरंटी नाही. कल्याण डोंबिवलीचं तर तुम्हाला माहिती आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र लढले. स्पष्ट बहुमतही मिळालं आहे त्यांना. पण तिथं एकनाथ शिंदे यांनी आपला सावता मांडला आणि श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं, मनसेच्या पाठिंब्यानं आणि शिवसेनेच्या 4 नगरसेवकाच्या पाठिंब्यानं तिथं एकनाथ शिंदे यांचा महापौर बसणार आहे. तिथं असं झालं. अकोल्याचं बराच गोंधळ आहे अकोल्यात चालू आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी तिथं पुढाकार घेतला आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वपक्षीय एक करण्याचा त्यांनी पण केला. पण त्याला काय अपेक्षित यश येताना दिसत नाही, कारण फक्त 41चं बहुमत आहे तिथं अकोल्यात. तर त्या 41च्या बहुमताला 38 एकट्याचे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे. त्यांना फक्त 3 नगरसेवक कमी आहेत आणि त्यांना 3 नगरसेवकसुद्धा अडचण झालेली की येतील म्हणून गॅरंटी नाही, कारण सगळे बाकीचे एक झाले आहेत असं दिसतं आहे. पण आत्ता खबर अशी बातमी टी व्हीवर येते की तेवढं त्यांचं संख्याबळ झालेलं आहे आणि त्यांना शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. अपक्षही काही 1-2 आहेत, असं मिळून त्यांचा 44चा आकडा झालेला आहे, असं त्यांचं भारतीय जनता पार्टीचे तिथले नेते म्हणतात. हे झाला अकोल्याचा. चंद्रपूरचा वेगळाच गोंधळ आहे. चंद्रपूरमध्ये एकच तरी काँग्रेसला एकतर महाराष्ट्रात एवढं यश आलेलं नाही, लातूर सोडून दुसरीकडं. कोल्हापूरला थोडं आलं आहे. चंद्रपूरमध्ये आरामात त्यांचा महापौर होऊ शकतो जर त्यांनी गोंधळ न घातला. पण तिथं तर विजय वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांचंच दोघांचं 2 गट आहेत. त्यांनी निमे नगरसेवक केलेले आहेत. तिथं त्यांना 5-6 नगरसेवक कमी आहेत आणि ते आपल्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून आरामात मिळू शकले असते. म्हणजे नैसर्गिक युती म्हणायचं त्यांची महाविकास आघाडीच्या धरली तर, आणि त्यांचं सरळ महापौर होऊ शकत होता. तिथं काँग्रेसच्याच 2 नेत्यामध्ये अर्धे नगरसेवक विभागले गेल्यामुळं तिथं वेगळाच त्यांचा गोंधळ चालू आहे. आणि असं नाही की ह्या फक्त 3च महानगरपालिकेमध्ये, बऱ्याच महानगरपालिकेमध्ये हे गोंधळ चालू आहे. कोल्हापूरमध्ये कोण पाठिंबा देणार, कोणाला काय मिळणार, सगळे आपापल्याला मला काय मिळणार आहे, माझ्या पक्षाला काय मिळणार आहे, एवढाच विचार चालू आहे. पक्षाचा सुद्धा सध्या महानगरपालिकेत कुणी विचार करीत नाही. स्वतःला काय मिळेल ही बघतात. जिथं स्पष्ट बहुमत आहे तिथं आता सगळी मला महापौर, मला स्टँडिंग कमिटी, मला ही कमिटी, मला ती कमिटी, ह्याच्यासाठी चालू आहे. जिथं अकोला, चंद्रपूर, ही कल्याण डोंबिवलीसारख्या परिस्थितीत तर काय कुठला पक्ष आणि कुठला नगरसेवक कोणाकडे जाईल काही गॅरंटी नाही. तर बघा, आपलं लक्ष असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.